महाराष्ट्रासाठी सध्या एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय। सध्या अलमट्टी धरणाची उंची ही 519 मीटर असून ती 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय आणि त्यालाच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील नेते असतील, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडून विरोध केला जातोय। त्याचं कारण म्हणजे कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील बऱ्याचशा गावांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये महापुराचा फटका बसत असतो आणि त्यामुळे लाखोंचं नुकसान देखील होत असतं आणि याच महापुराच्या मागे कुठेतरी अलमट्टी धरणामध्ये असणारा पाणीसाठा देखील कारणीभूत ठरू शकतो आणि त्यामुळेच आता या अलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला देखील विरोध होताना पाहायला मिळतोय। या निर्णयाला विरोध नेमका का होतोय, कशा पद्धतीने या निर्णयाच्या या उंची वाढवण्याचा परिणाम कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला होऊ शकतोय, ह्याच्याच बाबतीत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी जमिनीचं संपादन करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। 2019-2021 यावेळी कोल्हापूर आणि सांगलीला प्रचंड महापुराचा फटका बसला होता। जर 519 मीटरची जी उंची आहे ती 524 मीटर जर केली तर कोल्हापूर आणि सांगलीला त्याच्याहीपेक्षा जास्त महापुराचा फटका बसणार आहे। त्याच्यामुळं शेती जमिनीबरोबर पूर्ण गावाच्या गावा उद्ध्वस्त होणार आहेत। या संदर्भात वडनेर समितीने अहवाल दिला होता की या ठिकाणी वडनेर समितीच्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की 235 किलोमीटर अंतरावर एक धरण आहे, त्यामुळे फार मोठी हानी होणार नाही। परंतु सर्वांनी आम्ही मागणी केली होती की या वडनेर समितीचा अहवाल तपासावा। रुडकी इन्स्टिट्यूट मार्फत अहवाल तपासण्यासाठी गेला असताना अजून त्याचा अभिप्राय येण्याच्या अगोदर कर्नाटक सरकारनं जमिनीचं संपादन करायचं काम चालू केलेलं आहे। आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसणार आहे, गावाच्या गावा उद्ध्वस्त होणार आहेत। मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की केंद्र सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप करावा। पूर परिस्थितीचा जो रुडकी समितीचा इस्यूचा अहवाल आहे तो येतोपर्यंत जमीन संपादनाला, कर्नाटक सरकारच्या जमीन संपादनाच्या कामाला स्थगिती द्यावी आणि 524 मीटर उंची वाढवण्याचं जे प्रक्रिया चालू आहे त्याला त्या ठिकाणी तात्काळ थांबवण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर केलेली आहे। अलमट्टी धरणाची उंची कर्नाटक सरकारनं वाढवण्याचा निर्णय घेतला असं समजतंय। 519.65 वरती असलेली उंची 524 वरती जाईल। असं जर झालं तर पश्चिम महाराष्ट्राचा जो विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्हा जो आहे त्यातला बरेचसे तालुके आणि बऱ्याचशा भागाला खूप मोठी हानी पोचण्याची शक्यता आहे। आज 519.65 ही त्यांची जी धरणाची माथा पातळी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातल्या तेरवाड बंधाऱ्याची पायथा पातळी आहे। म्हणजे याचा अर्थ असा की हे पाणी सलग समांतर जर जेव्हा राहतं त्यावेळेला ते इथंपर्यंत येतं, कृष्णेमध्ये त्या पाण्याची भूग असते आणि हे बॅकवॉटर म्हणून इथंपर्यंत येतं। हे आपण प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी आहे। आता जर याची उंची आणखीन वाढवली तर पुराच्या काळामध्ये भयानक परिस्थिती निर्माण होईल। दुसरी गोष्ट, जे वर्षभर ही पाणी पातळी जर राहिली तर बराचसा भाग हा पाण्याखाली जाईल, ही एक गोष्ट आहे। आणि जरी पाण्याखाली दिसत नसला तरी भूगर्भामध्ये मात्र पाणी राहील, म्हणजे जमीनवरती दिसत असेल पण त्याच्या आतला भाग हा पाण्यानं व्यापलेला असेल आणि त्यावेळेला जमिनीतले मीठ फुटणं, त्याच्यामध्ये अनेक दलदल निर्माण होणं आणि दलदलीच्यामुळे पिकांच्या वरती होणारा परिणाम आणि अन्य रोगराईच्या पासून ते जमिनीच्या पोत बिघडण्यामधले जे परिणाम असतील या सगळ्यांनाच सामोरं जावं लागेल। नेमकं काय काय होईल हे आत्ता सांगता येणार नाही, पण ही गोष्ट होणं अपेक्षित नाही आहे। ही एक गंभीर बाब आहे। राष्ट्रीय लवादाने याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे। दरम्यान अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास त्याचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना देखील बसू शकतो। दोन्ही जिल्ह्यातील पूर परिस्थिती देखील गंभीर होऊ शकते। त्यामुळे कर्नाटक सरकार याला होणाऱ्या विरोधानंतर काय करतं आणि महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।